अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये आपण प्रभाग क्रमांक 7मधून उमेदवार आहात. या निवडणुकीकडे कसे मुद्दे किंवा काय मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहे? नमस्कार, मी श्रीकांत शिवाजी दोरकर, प्रभाग 7मधून उमेदवारी आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्यात की आम्ही विकास केला, पण विकास काय या प्रभागामधून काय झाला नाही. विकासाचा मुद्दा म्हणलं तर संडास बाथरूमची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय. पण ह्याच्या आधी जी निवडणूक झाली ग्रामपंचायतच्या वेळेस, त्या लोकांनी काही म्हणलेत का ना आम्ही विकास केला. तुम्हाला समक्षात दाखवतो. हे पहा विकास. पिण्याची पाईपलाईन आहे ना, गटरीमधून आहे ना, ती पाईपलाईन केलेली आहे. परंतु विरोधक सत्ताधारी म्हणतात की जे आता पूर्वी आता गेली 4 वर्ष प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यामुळं कुठल्या प्रकारचं त्यांना काम करता आलं नाही असं त्यांचं मत आहे. पण ते आता भाषणात पण आता म्हणते ती की आम्ही इतका निधी आणला, तितका निधी आला. पण ती निधी गेला कुठं मग? निधी गेला कुठं आधी पहिला? दिलाच नाही म्हणते ती ना. 507 कोटीचा निधी अडवून ठेवला गेला पालकमंत्र्याच्या सहीसाठी, आता असं त्यांचा आरोप आहे. आरोप कसं काय? निधी जर आला असता तर विकास कामासाठीच निधी येतो ना. ते तसं कसं अडवू शकतील ते? DCC मधून जी DPC मीटिंग होती, त्या मीटिंगमधून तो तसा अडवून ठेवलेला आहे. आमदारांनी काही 1000 कोटीचा निधी आणलेला आहे, तो देखील अडवून ठेवलेला आहे असा. नाही, आता ते विरोधक आहेत म्हणलं ते आता काय पण खोटं बोलणारच की. विकास कामासाठी निधी जर आला असेल तर आहे ना, गोरगरीब जनतेसाठी ते निधी वापरला जातोच की. तसं कसं सरकार अडवू शकतं निधी? तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कमी आहे असं तुम्हाला वाटतं? विकास भरपूरच कमी आहे. आता महिलांसाठी शौचालय नाही, ते आता तिकडं पहा तुम्ही. ते घरामध्ये आहे ना शौचालय आहे ते सरकारी, आणि तिथंच महिला राहते. ती आळ्या, ते जंतू सगळं इथं. पण लहान मुलं आहेत, इथं महिला आहेत. महिलांना तुम्ही म्हणजे त्यांना राहायला काय जागा दिली आज तुम्ही? हे महिला सार्वजनिक बाथरूम आहेत, तुम्ही तिकडे बघू शकता. ते सार्वजनिक बाथरूममध्ये महिलांना घरं वाटून दिलेत आज. त्यांची पण लहान मुलं आहेत. ज्यावेळेस इथं पाऊस येतो त्यावेळेस पूर्ण ह्या बाथरूमचे सार्वजनिक बाथरूमचे जाळ्या किडे असतात त्यांच्या घरापर्यंत जातात, त्यांना वास येतो घाण. ते पण महिलाच आहेत ना, ते पण नागरिकच आहेत. तुम्ही त्यांना किड्या मुंग्यावानी का वागणूक देताय? तुम्ही म्हणता की विकास झाला. कुठं आहे विकास? आम्हाला दाखवा ना विकास. नुसता विकास आहे, फक्त नाव आहे नुसतं विकासाचं, पण काहीच विकास नाही. तुम्ही बघता ही किती सांडपाणी, ह्याच्यामुळे किती डास किंवा रोगराई होऊ शकते. इथं किती लहान लहान मुलं आहेत, ह्यांचा पण विचार केला पाहिजे ना. आता तुमचं विजन काय असणार आहे प्रभाग 7? आमचं विजन 7मधनं आपलं विजन हे आहे की महिलांना सुरक्षित घर, त्यांची आरोग्याची काळजी, आणि लहान मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचं आरोग्य. आणि लहान मुलांना शिक्षणासाठी किंवा त्यांना वाचण्यासाठी एक वाचनालय किंवा महिलांसाठी प्रसाधने निर्माण करण्याचं आमचं विजन आहे. आमचं विजन विकासाच्या दिशेने आहे. तर ही महिलांची खूप परिस्थिती इथं वेगळी आहे. तुम्ही बघताय की बाथरूमच्या जागी त्यांना घरं दिल्यात. लाडक्या बहिणी असतील, मतदार असतील, यांना काय आव्हान कराल तुम्ही? महिलांना आम्ही सांगतोय की तुम्हाला आता जर विकास पाहिजे असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं मत दिलं पाहिजे, कमळाला निवडून आणलं पाहिजे, तरच तुम्हाला इथं विकास दिसेल. की आजपर्यंत विकास झालाच नाही. इथं विकास जर घडवून आणायचा असेल तर कमळाला मतदान करायचं आहे. नगर परिषदेमध्ये परिवर्तन होईल असं वाटतं का आपल्याला? हो, होणार की. जर सगळ्या जनतेने एक समान पूर्ण जनतेने एकत्र येऊन जर कमळाला मतदान दिलं, भारतीय जनता पार्टी, आपल्याला जर इथं विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी आलीच पाहिजे. आता या तुमच्या प्रभागाचंच नाव आहे विकासनगर. मग कसं वाटतं तुम्हाला या विकासनगरमध्ये विकास झालाच नाही असं तुमचं तर म्हणणं आहे? हो, तुम्ही बघताय ना, ही बघा, ही सांडपाणी आहे, तिथं बाथरूम आहे, सार्वजनिक बाथरूम आहेत. महिलांचा कुठे विकासच नाही इथं. तुम्ही बघू अजून पण आमच्या संग थोडं पुढं आल्यानंतर ही मटण मार्केट आहे जुनं. काय ह्याची अवस्था आहे? काय घरांची अवस्था आहे? ही कशाचा विकास आहे? तर महिलांना नीट राहायला घर नाही. पाऊस जर आला तर पावसाळ्यात पूर्ण रात्रभर सगळे लेकरं सगळे घेऊन जागे असतात. का तर घरात पूर्ण भांडी लावावं लागतात, पूर्ण घर गळतात. आज ही परिस्थिती आहे महिलांची इथं. आणि कशाची सोयीसुविधा काहीच नाही. विकास नुसतं नाव आहे, विकासाचं पाऊल अजिबात नाही इथं. आपण प्रभागामध्ये फिरत असताना आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो जनतेचा? प्रतिसाद भरपूर चांगला आहे महिलांचा. महिलांना पण वाटतं आणि माणसाला पण वाटतं की ह्यावेळेस चान्स द्यावा आणि आपला विकास करून घ्यावा. प्रतिसाद चांगला आहे. हो, बदल नक्कीच होणार. 100% बदल होणार. 100% बदल होणार. आता एकंदरीत तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा? 100% प्रतिसाद मिळतो. 100%. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब, तसेच जयभाऊ पालकमंत्री
यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे. एकंदरीत वातावरण कसं आहे? एक नंबर आहे वातावरण. एक नंबर. पालकमंत्र्यांनी आपल्याला जो शब्द दिला आहे की गावठाणची जागा आणि घरकुल योजना ते 100% पूर्ण करणार आहे म्हणून सांगितले. या ठिकाणी आपण पाहतोय हे सरकारी बाथरूम आहेत असं या ठिकाणी बोललं जातं. हे पहा बाथरूमची अवस्था. प्रभाग क्रमांक 7 मधील हे विकासनगर आहे. आपण पाहतोय ह्या ठिकाणी अशी बाथरूमची अवस्था झालेली आहे. सरकारी बाथरूम आहे ते आणि या बाजूला लोकांची घरं आहेत हे आपण बघू शकतो. विकासनगरमधील हे शौचालय आहेत. आपण पाहतो या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था या विकासनगरमधील शौचालयाची झालेली आहेत आणि या बाजूला घरं आहेत. लोकांची राहण्याची खाण्याची पिण्याची अतिशय दयनीय अवस्था या प्रभागामध्ये दिसून येत आहे. तरी या ठिकाणी जाणून घेऊ आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीकडे आपण मतदार या नात्याने कसं बघता किंवा या अकलूज प्रभागामध्ये आपल्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत? समस्या सांगायच्या काय? कुठल्या समस्या झाल्याच नाही त्या आजपर्यंत पूर्ण, तर सांगायचं काय? कोणाला सांगितलं आता ही समस्या? प्रत्येक निवडणूक आम्ही सांगतोय आमच्या समस्या गटरीच्या आहेत, पाण्याच्या आहेत, त्या लाईटीच्या आहेत, त्या कशाच्या घराच्या आहेत, त्या पाऊस पडला तर सगळ्या घरात आळ्या येतात, ते साप निघतात घरात. जनतेला सांगायचं कुठवर सांगायचं आम्ही? सांगून आमची दखल आजपर्यंत कुणीच घेतलेली नाही. म्हणून ह्या गावात काहीतरी आपला बदल पाहिजेलच. तर परिवर्तनाच्या बाजूने हो, बदल पाहिजेलच काहीतरी.